आपल्याला माहितीच आहे की सगळीकडे धुवाधार पाऊस कोसळतोय। अगदी नाशिकमध्ये सुद्धा पावसासंदर्भातली महत्त्वाची बातमी समोर येते, कारण सकाळपासूनच नाशिकमध्ये धुवाधार पाऊस होतोय। या पावसामुळे रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। इथे अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येतंय। मुसळधार पावसामुळे रामकुंड या परिसरातील मंदिरांनाही पुरानं वेढा दिलेला आहे। इथल्या मंदिरात भाविक अडकलेत आणि त्यांची माहिती मिळालेली आहे आणि आता सुटका करण्यात आलेली आहे अशी देखील माहिती सध्या समोर येते। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, काय नेमकी तिथले अपडेट? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। काल रात्रीपासून मुसळधार असा पाऊस कोसळतोय। नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ ही झालेली आहे। दरम्यान समोरील आपण ही जर दृश्य बघितली तर रामकुंड परिसरामध्ये जो गांधी तलाव आहे, त्या गांधी तलावाच्या खालीच काही लोक जे आहेत ती खरं तर अडकलेली होती आणि आता त्यांची सुटका जी आहे ती करण्यात येते। आता रेस्क्यू करण्यात अग्निशमन विभागाला यश आलेलं आहे। जी माहिती मिळाली होती त्यानुसार सकाळपासूनच या गांधी तलावाच्या खाली हे दोघं लोक होती आणि ती अडकलेली होती। दरम्यान याबाबत अग्निशमन विभागाला कॉल जातात। इथे पथक जे आहे ते दाखल झालं आणि बोटीच्या साह्याने यासोबतच दोराच्या साह्याने करता त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आता आपण वरती जर बघितलं तर इथे रामकुंड परिसराच्या वरती दोरी ही होती, तिथून दोराच्या साह्याने अग्निशमन विभागाची एक टीम इकडे कार्यरत होती, तर दुसऱ्या बाजूला होडीतून त्यांची सुटका करण्यासाठी लोकही गेलेली होती। आपण एक्सक्लुझिव्ह खरं तर दृश्य एनडीटी मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। तिथे बोट ही पोहोचलेली आहेत आणि या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। आपण जर बघितलं तर या अग्निशमन विभागाच्या मदतीला जे स्थानिक लोक होते जे रोज या पुराच्या पाण्यात खरं तर नदीच्या पाण्यामध्ये खरं तर ते पोहत असतात, त्यांची देखील त्यांना मदतही मिळालेली आहे आणि आता त्यांना बाहेर काढण्याचे संपूर्ण प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। जर बघितलं तर रात्रीपासून पाऊस हा मुसळधार कोसळत होता आणि यामुळे गंगापूर धरणाचे पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली। धरण जवळपास 80% एवढं भरलेलं आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये विसर्ग जो आहे तो जवळपास 3000हून अधिक क्युसेक केला हा जातोय। याचमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये आपण जर बघितलं तर झपाट्याने वाढ झालेली आहेत आणि समोर जर बघितलं तर अशा प्रकारे माणसं जी आहेत ती खरं तर अडकून देखील पडलेली होती। इतर देखील जर आपण विचार केला तर जवळपास 7 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहेत आणि ही सर्व परिस्थिती बघता प्रशासनाकडून देखील आवाहन केलं जातं की तुम्ही धोकादायक ठिकाणी खरं तर जाऊ नका, मात्र तरी देखील नागरिक जे आहेत ते दुर्लक्ष करतात आणि अशा प्रकारे कुठेतरी ते अडकूनही पडतात। मात्र आता आपण जर बघितलं तर अग्निशमन विभागाच्या तत्परतेने या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। समोर जर बघितलं तर कुठेतरी हे वयस्कर खरं तर इसम आहेत, ते तिथे पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते आणि त्यांना बाहेर काढण्यामध्ये अशा प्रकारे यश जे आहेत ते सध्या मिळालेलं आहे। आपण बघत आहोत बोट जी आहे ती बाहेरही काढण्यात आलेली आहे। नक्कीच, आणि तिथले आपण स्थानिक बघतोय ज्यांनी त्यांची मदत केलेली आहे आणि त्यांना बाहेर काढलेलं आहे। एक वयोवृद्ध व्यक्ती जी आहे ती आतमध्ये अडकलेली होती आणि त्यांना आता बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। मात्र प्रांजल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आसपासच्या परिसरातनं अनेक लोक हे बाहेरगावहून सुद्धा येत असतात, ज्यांना पाण्याचा अंदाज नसतो, हे तर तिथले स्थानिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र अशा वेळेला सर्वसामान्य जे इतर नागरिक येत आहेत या ठिकाणी, त्यांना काय प्रकारच्या सूचना प्रशासनानं केल्या? प्रज्ञा, आता ही दृश्य मी दाखवतोय जिथे त्यांना रेस्क्यू करण्यात आलं, तिथे बाहेर त्यांना काढलं जातं, तिथे मी आता पोहोचलेलो आहे। आपण समोर बघत आहोत ही मुलं आहेत ज्यांनी खरं स्वतःचा जीव खरं धोक्यात घातला आणि त्या नागरिकांना बाहेर काढण्यात येतोय। हे बघा, सुखरूप खरं बाहेर देखील काढण्यात आलेलं आहे। आपण त्याच्याशी खरं बोलण्याचा देखील प्रयत्न हा करूयात। काका, काय कशा अडकले ते, कधी गेले ते तुम्ही? रात्री गेले होते। काय झालं होतं? एकदम पाणी वाढलं? काय पाणी वाढलं गेलं। हा, तुम्ही तिथे काय करायला गेले? तुम्ही काय नाही, झोपायला तिकडे गेले। आता काय भीती वाटत होती एवढं पाणी बघून? आता बाहेर काढलेलं आहे, काय भावना आहेत? आपण बघत आहोत का ते सर्व अधिकारी आहेत ज्यांनी जीव स्वतःचा धोक्यात घातला। कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं? कसं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं? सर, आम्ही काय काय दोरच्या सहाय्याने, बोटच्या सहाय्याने जे धोकादायक पातळी होती नंतर उतरलो पाण्यात। आम्ही पाणी उतरल्यानंतर पातळी अचानक वाढली, मग बोटचा निर्णय घेतला। मग बोटमध्ये त्यांना बोरनी बांधून त्या साईडला स्विमिंग करून त्यांना पाणी टाकून बोटी टाकून त्यांना इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला। आपण आव्हान करतो तरी देखील नागरिक ऐकत नाही।
नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जाऊ नये धोकाची पातळी दिल्यानंतर वारंवार सूचना देऊन सुद्धा नागरिक ऐकत नाही कशाबद्दल नागरिकांना काय आव्हान असतं? नागरिकांना आव्हान राहील आमचं की नागरिकांनी पूर आल्यानंतर नदीकाठी जाऊ नये व धोकेदायक पाण्यामध्ये उतरू नये व अग्निशामक दल महानगरपालिकेला सहकार्य करावे. अजून काही मुलं आहेत ज्यांनी कसं स्वतःचा जीव कसं धोक्यात जातात, तर कशा प्रकारे रेस्क्यू केलं तुम्ही? आम्ही आदिवासी जीवरक्षक दल म्हणून आमचं कर्तव्य एवढंच आहे का आम्ही पहिल्यापासून वाचवण्याचं म्हणजे आमचं काम आहे. आमचे जीवरक्षक दल म्हणून गंगेवरती जेवढे जीवरक्षक आहेत त्यांनी आम्हाला फायरवर्क कधी सहाय्य मदत केलेली आहे. तुमचं नाव काय? लोकेश शिंदे. आपण बघितलं तर हे लोकेश शिंदे हे काका आहेत. ते खरं तर रात्री तिथे झोपण्यासाठी गेलेले होते. मंदिराचा त्यांनी आसरा घेतला होता आणि अशा वेळी खरं तर पाणी हे अचानक वाढलं आणि त्यामुळे ते अडकून पडलेले होते. मात्र जी मुलांनी आणि अग्निशमन दलाने माहिती दिली त्यानुसार आदिवासीचं हे बचाव पथक आहे ते असेल आणि नाशिक महापालिका पथक असेल. नक्कीच प्रांजल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे आणि हे जे वयस्कर गृहस्थ होते लोकेश शिंदे नावाचे, ते या ठिकाणी अडकलेले होते, रात्री झोपण्यासाठी आलेले होते, मात्र त्यांना आता वाचवण्यात आलेलं आहे.